हॅलो मंडळी, कशा आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निसर्ग विथ निशा. तर मी नर्मदेश्वर महादेवच्या मंदिरामध्ये आलो आहोत शंकर पार्वती विवाह सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी. आणि तिथे खूप सुंदर असा परिसर सजवलेला आहे. आणि शंकर पार्वती विवाह सोहळ्याचा पालखीचा मान माझ्या भावाला आणि माझ्या आहोंना मिळालेला आहे. तर सुंदर अशी ही पालखी सजवलेली आहे शंकर भगवंताची. आणि पालखीमध्ये बसून शंकर भगवंताला वरात घेऊन यायचं आहे. तर मंडळी, खूप सुंदर असा हा अविस्मरणीय क्षण आहे. तर तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर मंडळी, अशी आम्ही शंकर भगवंताची वरात घेऊन चाललेलो आहोत. भूत पिशाच डाकिनी शाकिनी असं हे शंकर भगवंताचं वराड आहे. आणि इथे वराडी मंडळी खूप सज्ज झालेले आहेत वेलकम करण्यासाठी शंकर भगवंताचं. खूप भरपूर पब्लिक आलेले आहे आणि खूप असं आनंदमय वातावरण झालेलं आहे मंदिराजवळ नर्मदेश्वर महादेवाच्या. तर मंडळी, तुम्ही एन्जॉय करा. शिव भगवंताची वरात आता देवळापर्यंत आली आहे. माझ्या भावाला आणि माझ्या आहोंना पालखीत शिव भगवंताला आणण्याचा मान मिळालेला आहे. आणि आता हे देवळामध्ये शिव भगवंत विराजमान झालेले आहेत. आणि आता गंगा आरती होणार आहे. वाराणसीवरून लोक आणलेले आहेत गंगा आरती करण्यासाठी. तर सुंदर असा आरतीचा आनंद घ्या मंडळी, खूप सुंदर आहे. श्री गंगाधारी नमो नमः, श्री महेश्वराय नमो नमः, शंकर त्रिपुरारी नमो नमः, श्री दिगंबराय नमो नमः. गलज्ज्वल प्रवाह पापितस्थले अलेपलम्ब्य लम्बितं भुजङ्गतुङ्गमाल डमड्डमड्डमड्ड मन्निनाद वड्डमन्वनि चकार चण्ड ताण्डवं शिव शिवम्. जटाङ्गटाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्बनिर्झरि विलोलवेचे वल्लरि विराजमाननि हरि दत्त दत्त किशोर चंद्रशेखर कथी कथी जन्म
अशा शंकर आणि पार्वतीच्या मूर्ती आणलेल्या आहेत आणि त्यांचा विवाह सोहळा आणि लाईव्हमध्ये पण जे नृत्यामध्ये होते शंकर पार्वती त्यांनाही तिथे उभे केले होते आणि सुंदर असा विवाह सोहळा पार पडला. करणे सूर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान 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 शुभमंगल 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 सावधान. मामा आणि नवरदेवाचे मामा. छान असा शिवपार्वती विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे. खूप पॉझिटिव्ह वाईब्स वाटत आहेत आणि खूप पब्लिक आलेली 2000 जवळजवळ लोक होते आणि खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. सगळ्यांना जेवणाची खूप उत्तम सोय होते. आतषबाजी खूप छान केलेली आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे. तर मी पण हे फर्स्ट टाईम विवाह सोहळा बघितला आहे. मदुराईला आहे ॲक्च्युली, पण शिवरात्रीला पण तिथे जाणं पॉसिबल नसतं आपलं. त्याच्यामुळे माझ्या भावाच्या फ्रेंडकडे हे शिवमंदिर आहे आणि ते दरवर्षी शिवपार्वती विवाह करतात. तर ह्या वर्षी माझ्या भावाने आम्हाला आमंत्रण दिलं होतं. तर आम्हाला हे भाग्य मिळालं की शिवपार्वतीच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आणि हे तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं पण. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा. आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नवीन कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुमच्यासाठी शेअर करेल आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर. तर धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.